नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजच आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून जो अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचं स्वरूप काय आहे, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे की ऑफलाईन अर्ज करायचा आहे, सोबतच कागदपत्र कुठली लागणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची आजच घोषणा करण्यात आलेली आहे आणि योजना राबविण्यासंदर्भातचा जो काही जी आर आहे तो आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर तो जी आर तुमच्या समोर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी दिनांक पाहू शकता 28 जून 2024. तर प्रस्तावना यामध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता या ठिकाणी योजनेचा उद्देश काय असणार आहे ते पाहू मित्रांनो. तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. आता योजनेचं स्वरूप काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी-बी-टी सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. आता योजनेचे लाभार्थी यामध्ये तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या लाभार्थी असतील. आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता यामध्ये तुम्ही पाहू शकता, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची अट 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची अट 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता अपात्रता यामध्ये कोण अपात्र असणार आहे ते या ठिकाणी सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी अपात्रता सांगण्यात आलेली आहेत. आता सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरता जे काही कागदपत्र लागणार आहेत तर त्यांची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य, बँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता लाभार्थी निवड कशा प्रकारे होणार आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी जबाबदाऱ्या ग्रामीण भाग या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि नागरी भाग. तर अशा प्रकारे नियंत्रणाधिकारी
आता खाली योजनेची जी काही कार्यपद्धती आहे ती देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज या ठिकाणी पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती सोबत बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड. आता या ठिकाणी तात्पुरत्या यादीचं प्रकाशन केलं जाईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल. नंतर आक्षेपांची या ठिकाणी पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येणार आहे. तर या ठिकाणी अंतिम यादी प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची अंतिम यादी तयार केली जाईल आणि ती यादी या ठिकाणी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर, सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर करण्यात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता लाभाच्या रकमेचे वितरण. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. त्या योजनेची प्रसिद्धी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा GR आहे. तर मित्रांनो, जवळपास या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा. यामध्ये अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून या ठिकाणी ऑनलाईन अर्जही सुरू होणार आहेत. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आहे 15 जुलै 2024. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै ते 20 जुलै 2024. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै 2024. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर या ठिकाणी तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा GR आहे मित्रांनो आणि या GRमध्ये सर्व सविस्तर या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला या GRची जी काही PDF आहे तर या PDFची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. तिथं जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.